अनुलोम प्राणायाम करायचा म्हणजे काय करायचं? ध्यानाने श्वास भरायचा, भरलेला श्वास ध्यानाशिका बंद करून उजवीने सोडायचा, पुन्हा उजवीने. त्यानंतर आपल्याला करायचा आहे तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. कर्णपटल बंद करायची आणि बंद करून दोन्ही नासिकांनी मोठा श्वास भरायचा आणि भरलेल्या श्वासात गुंग्यासारखं गुंजन करायचे. आणि लक्ष जे ते आपल्या दोन्ही बुवांच्या मध्ये आज्ञा चक्रावरती लक्ष केंद्रित करायचे. त्यामुळे आपली भ्रामरी होईल. हे केल्याने काय होणार आहे? श्वास प्रश्वासाची गती मंद करायची. सर्व लक्ष जे आहे आपला आज्ञा चक्रावरती म्हणजे दोन्ही बुवांच्या मध्ये ज्या ठिकाणी आपण गंध, टिकली, कुंकू, हळद लावतो त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आपण काय करायचे? मंद मंद गतीने श्वास, मंद मंद गतीने प्रश्वास. एवढी मंद गती ठेवायची की आपल्या नाकाजवळ मोराचा टीप किंवा कापूस जरी नेला तर तो देखील हलणार नाही. आपला प्राणायाम जो आहे तो धारण करायची आणि काय करायचं? दोन्ही नासिकाने पूर्णपणे श्वास भरायचा आहे, भरलेला श्वास सोडून द्यायचा आहे. सेकंदाला एक प्रश्वास अशा पद्धतीने मिनिटाच्या करूया. विश्राम. शीतली प्राणायाम. शीतली प्राणायामाची 2 आवर्तने करायची. त्यासाठी काय करायचे? डोळे अलगद मिटायचे आणि जीभ बाहेर काढून त्याची पन्हाळी बनवायची. पन्हाळी करून सर्वांनी एक तास श्वास भरायचा. हनुवटी आपल्या कंठकुंभाला लावायची, कंबर पाठ सरळ ठेवायची, काही वेळ त्या स्थितीत स्थिर थांबायचे. यथाशक्ती आपापल्या क्षमतेनुसार जेवढा वेळ स्थिर थांबतात तेवढा वेळ स्थिर थांबून त्याला जाऊन आता आपल्याला काय वक्र करून डोळ्यांवरती ठेवायची. डोळ्यांवरती हलकासा दाब द्यायचा आहे. दोन्ही अंगठ्याने आपली दोन्ही कर्णपटलं बंद करायची. बंद करून श्वास भरून भरलेल्या श्वासात गुंग्यासारखं गुंजन करत असताना जीभ कावळीला लावून ठेवायची आणि लक्ष जे आहे ते आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्रावरती लक्ष केंद्रित करायचे. चला एकदा श्वास भरूयात. पुन्हा एकदा दुसऱ्यावर. दोन्ही नासिकांनी मंद मंद गतीने श्वास भरायचा आहे. जेवढा वेळ आपल्याला श्वास भरायला लागेल तेवढ्या मंद मंद गतीने श्वास करायचा. विश्राम करून दोन्ही हात वरती घ्यायचे. दोन्ही हाताचं घर्षण करायचे. घर्षण करून ऊर्जा निर्माण करायची. यथाशक्ती दोघांची दाब ठेवली आणि जी काय ऊर्जा निर्माण होईल ती ऊर्जा आपल्या दोन्ही डोळ्यांवरती आणि संपूर्ण चेहऱ्यावर उतरून संपूर्ण शरीराच्या प्रत्येक अवयवावरती फिरवत हलवारपणे फिरून करायचं आहे. पुन्हा एकदा डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, कमरेवरती दाब, मानेला ताण, नजर नाभाकडे. उजवा पाय डावा पायाच्या जवळ, दोन्ही हातांच्या मध्ये दोन्ही पायांच्या बाजूला जमिनीला टेकवायचा प्रयत्न. त्याच वेळेला हनवटी देखील, कपाळ देखील गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न. वायुमंडल जे आहे किंवा संपूर्ण जग जे आहे त्याला ऊर्जा जी मिळते ती म्हणजे आपल्या सूर्यदेवतेपासून. तर सूर्यदेवतेच्या उपासना करायची. एक आवर्तन आपण व्यवस्थितरित्या सर्वांनी करायचे. ओम राम मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवितृ
अर्क भास्कराभ्यो नमो नमः. श्वास भरून श्वास सोडून द्यायचा आहे. श्वास भरून हळुवारपणे. 2 श्वास सोडत पूर्णपणे. 3 श्वास भरत पूर्णपणे. 4 श्वास सोडत पूर्णपणे. श्वास भरून श्वास सोडत पूर्णपणे. 6 श्वास भरत. 7 श्वास सोडत. 8 श्वास भरत. 9 श्वास सोडत. 10 श्वास भरत. 11 श्वास सोडत. 12 करून दोन्ही हात वरती घेऊन साईडने खाली घेत करायचा आहे विश्राम. विश्राम करून जागेवरती बस. वरती आणायची. पूर्णपणे पाठीमागे यायचे. छाती वरती घ्यायची. 2 आणि 3ला जागेवर. 1 2 3 स्टॉप. 1 2 खूप झालेला आहे. धक्का बसायला लागलेला आहे. तर आपण शांती पाठ घेऊन थांबूया. दुःख